हर्षदा बोरकर, मी आपणास विनंती करतो की आपण पुस्तक गुच्छ द्यावं, ज्यात आपलंही पुस्तक आहे. आणि त्या मानपत्रात काय लिहिलं ते मी वाचून दाखवतो. आता या नावांसोबत आणखी एक महत्वाचं नाव उदयास येत आहे. या मांदियाळीत एक असा अवलिया कलाकार आणि एक असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्यात उपस्थित आहे, ज्यांनी कोपरी गावातून सर्वसामान्य कुटुंबातून आपल्या सामाजिक प्रवासाला सुरुवात केली आणि आज दिल्लीच्या संसदेत खासदारकीची शपथ घेतली. ते माननीय नरेशजी म्हस्के साहेब. लहानपणापासूनच हुशारी, परिपक्वता, संयम हे गुण तुमच्या अंगी. मंडळातील गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवात तुमचा हिरिरीने सहभाग असायचा. सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत भव्य आकर्षक देखावे करण्यात तुमचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. एकदा अशाच एका देखाव्याचं कौतुक धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं आणि तुमच्या पाठीवर दिघे साहेबांची आशीर्वाद रूपी थाप पडली. पुढे जाऊन तुम्ही ज्ञानसाधना महाविद्यालयात प्रवेश घेतलात. इथूनच तुमच्यामधल्या अनेक कलागुणांना वाव मिळायला सुरुवात झाली. व्यक्तिमत्वाला बहुआयामी पैलू पडू लागले. वाचनाची आवड तर होतीच, पण लिखाण, वक्तृत्व, नाटकातली कामे अशी हरहुन्नरी सांस्कृतिक कार्यक्रमांची वाटचाल सुरू झाली. फक्त सांस्कृतिक कार्यक्रमच नाही, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन तुम्ही एक मोठं विद्यार्थी आंदोलन उभं केलं आणि इथूनच खऱ्या अर्थाने तुमच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. वयाचा वेग घेता घेता तुम्ही राजकारणात चांगला जम बसवला. विद्यार्थी दशेपासून सुरू झालेला तुमचा हा प्रवास त्याचा आनंद घेता येतोय. प्रत्येक क्षेत्रातील लोकांसोबत तुमचे आपुलकीचे संबंध आहेत. आज एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपल्या टॅगच्या कार्यक्रमांना देखील शक्य ती मदत तुम्ही करता. विविध उपक्रमात सामील होता आणि सामाजिक कामांबद्दलची आस्था आम्हा प्रत्येक ठाणेकरांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. तुमच्यासारख्या एका राजकीय व्यक्तिमत्वात दडलेल्या कलाकाराला टॅग कडून मानाचा मुजरा.